नमस्कार मंडळी. खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे तोही अगदी झटपट होणार आहे. नेहमीच आपण गोड पदार्थांमध्ये खीर करतो, शिरा करतो, पण आजचा पदार्थ हा पटकन होणारा आणि फळापासून तयार होणार आहे. आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो आहे पपईपासून बनलेला आणि आजच्या पदार्थाचं नाव आहे पपई पाक. 5 मिनिटात होणारा आणि अतिशय पौष्टिक असा पदार्थ आज आपण दाखवणार आहोत. चला तर मग करूया पपई पाक. ते बघा काय काय घेतलेलं आहे. आपण आधी पाणी घेतलंय, त्याच्यानंतर पपईचे तुकडे करून घेतलेत साल काढून, साखर घेतलंय, केशरवेलची सिरप आहे हे, आणि आपल्याला लागणार आहे थोड्याशा लवंगा. आणि आता आपल्याला सुरू करायचं. अतिशय कमी घटकामध्ये आपला हा पाक तयार होणार आहे आणि खूप टेस्टी लागतो आणि खायला सुंदर लागतो. आधी आपण साखर घेतले, साधारण ही 1.5 वाटी साखर आहे. तुम्ही पपई चिरलेला बाऊल बघितलेला असेल तर 1 वाटी पपई, त्याला 1.5 वाटी ही साखर घेतले. साखर भिजेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपण हा पाक तयार करतोय. पाक गोळीबंद वगैरे करायचा नाही आहे, तर साखर आपल्याला विरघळल्यानंतर थोडा वेळ पाक ठेवायचा आहे. लवंगा घातल्या त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपली जी पाकाची चव आहे ती खूप छान होणार आहे. आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे. आणि ही साखर विरघळली की तुम्ही बघू शकता की आपला पाक तयार होणार आहे. उकळतो आहे पाक आपला. तुम्ही बघा, केशरवेलची सिरप ॲड केलं आहे. साधारण 1 चमचाभर केशरवेलची सिरप ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे थोडासा नॅचरल कलर त्याला येतो. तुमच्याकडे केशरवेलची सिरप नसेल तर तुम्ही वेलदोडा पूड घालू शकता किंवा केशराच्या 2-4 काड्या घालू शकता. माझ्याकडे हे केशरवेलची सिरप आहे म्हणून मग मी ते घातलं आहे. आणि आता हे आपण घालायचे पपईचे तुकडे. पपईचा ओरिजिनल कलर हा इतका सुंदर आहे की मोह आवरला नाही पाक करायचा. हा नॅचरल कलर आहे पपईचा. खूप छान पपई होती. आणि आता तुम्ही बघितलं असेल की पपई टाकल्यानंतर शिजायला पपई जास्त वेळ लागत नाही आणि पाक पण आपला थोडासा आळलेला आहे, घट्ट झालेला आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची. अतिशय लवकर होतो, पटकन होतो. कोणी घरी आल्यानंतर एक नवीन युनिक रेसिपी म्हणून तुम्ही खाऊ शकता. जसं आपण साखर आंबा करतो, गुळ आंबा करतो, त्याचप्रमाणे आपण हा पपई पाक केलेला आहे. नक्की करून बघा. आपल्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या या पटकन होणाऱ्या सुटसुटीत आणि पारंपरिक रेसिपी पोचाव्यात हीच इच्छा. आपला पपईचा पाक हा तयार आहे, तुम्ही बघू शकता.